राम मंदिराची पहिली झलक समोर 22 जानेवारीला अयोध्या नगरीत श्रीराम मंदिराचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण। सोहळ्याची भव्य दिव्य तयारी सुरू। कडाक्याच्या थंडीमध्ये श्रीराम मंदिराचं 24 तास बांधकाम सुरू। मुख्य 8 इंजिनियरपैकी 5 इंजिनियर्स महाराष्ट्रामधले 4500 कामगारांकडून राम जन्मभूमीवर काम सुरू। राम मंदिरामधील अभिषेकाची रूपरेषा निश्चित। 15 ते 22 जानेवारी पर्यंत पूजा आणि विधी होणार। 15 जानेवारीला गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना। अयोध्येमध्ये राम मंदिर झाल्याचा आनंदच। मंदिरावरून भाजप राजकारण करते की व्यवसाय माहिती नाही, मात्र मुद्दा नसल्यामुळे भाजपकडून राम मंदिराचा मुद्दा। शरद पवारांची भाजपवर टीका। जनतेच्या मनात काय शरद पवारांना अद्यापही कळत नाही। निवडणुकीमधील भाजपचं यश शरद पवारांच्या पक्षाची पोटदुखी। आशिष शेलारांचा शरद पवारांना प्रत्युत्तर। पुण्यामध्ये निधी वाटपावरून भाजप आणि शिंदे गट अजितदादांवर नाराज। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत इतिवृत्त नसतानाही 800 कोटींची कामं मंजूर केल्याचा आरोप। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या 25 सदस्यांना प्रत्येकी 1 कोटींचा निधी देण्याचे आदेश। भाजप आणि शिंदे गटाच्या नाराजीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश। 3 राज्यांमधील निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही। जागा वाटपाचा निर्णय एकत्र बसून घेणार। शरद पवारांचं जागा वाटपावर स्पष्टीकरण। जागा वाटपाची विधानं जाहीरपणे नकोत, अन्यथा फूट पडायला वेळ लागणार नाही। समसमान जागा वाटपावरील भुजबळांच्या विधानावरून संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य। लोकसभेसाठी कोण उमेदवार हवा, दानवे की खैरे? उद्धव ठाकरेंची संभाजीनगरमधील पदाधिकाऱ्यांना विचारणा। खैरे आणि दानवेंच्या अनुपस्थितीमध्ये बैठक, तर बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल खैरेंकडे। सूत्रांची माहिती। उमेदवारी मिळाल्यास माझ्या पराभवाचा वचपा काढणार, तर संभाजीनगरच्या जागेचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील। चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये घेण्याची सर्वांची इच्छा। खरगेंना आंबेडकरांसोबत चर्चा करण्यास सांगितल्याची शरद पवारांची माहिती। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वंचितला लोकसभेच्या 12 जागा द्या। 4ही पक्षांना समान जागा वाटप व्हावं, वंचितची मागणी। लोकसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस मैदानात। महायुतीच्या खासदार आमदारांसोबत फेब्रुवारीमध्ये करणार महाराष्ट्र दौरा। सरकारने गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही। मारहाण झाली, जीव गेला तरीही सरकारला मराठा आरक्षण घेणारच, जरांगेंचा सरकारला इशारा। अभिनेत्री माधुरी दीक्षितनं राजकारणामध्ये येण्याच्या चर्चा फेटाळल्या। अभिनय माझं पॅशन, राजकारण नाही, माधुरी दीक्षित यांची प्रतिक्रिया। राज्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी टास्क फोर्सची पुनर्रचना। डॉक्टर रमण गंगाखेडकर यांच्या अध्यक्षतेमध्ये 7 सदस्यांची नियुक्ती।